नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. खूप जास्त दिवसातून व्हिडिओ बनवत आहे. खूप मोठ्या गॅपनंतर पुन्हा सुरुवात करत आहे. नक्की असा सपोर्ट राहू दे. महाटीईटी 2026 जी 21 जून 2026 रोजी होणार आहे. नोटिफिकेशन आलेले आहे, फॉर्म भरणे सुरू आहे आणि एक्झामची डेट पण आलेली आहे 21 जून 2026. बघा, जे कोणी महाटीईटी 2026ची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी आपलं हे चॅनल बेस्ट राहणार आहे. SST प्रश्न 60 मार्क 60, त्याच्यानंतर मराठी प्रश्न 60, प्रश्न 30 मार्क 30. आता 60 कसे होते बघा, पेपर क्रमांक 1 आणि 2 मिळून 60 प्रश्न आणि SSTचे 60 प्रश्न. अशा पद्धतीनं 120 मार्कांची तयारी तुमची अगदी प्रॉपर करण्यासाठी तुम्हाला आपले चॅनेल जॉईन करायचं आहे. CTET 2026साठी आपण दर्जेदार कंटेंट बनवलेला आहे. SSTचे खूप सारे PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ घेतलेले आहेत, मराठीचे PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ घेतलेले आहेत. CTET 2026 आणि महाटीईटी 2026ची जर तयारी तुम्ही करत असाल तर नक्की आपले चॅनल तुम्हाला नक्की 100% मार्क्स वाढवून देणारं ठरेल. आपण जे लेक्चर सिरीज चालू करणार आहोत त्याच्यामध्ये आपली PYQ ॲनालिसिसची ही सिरीज असणार आहे, कंटिन्युअस राहणार आहे. आज आपण महाटीईटी 2014चा पेपर घेतलेला आहे आणि याच्यातील पहिले जे मराठीचे 30 प्रश्न आहेत, पेपर क्रमांक 2 आहे आणि या पेपर क्रमांक 2मधील मराठीचे 30 प्रश्न सुरुवातीला आपण या व्हिडिओतून सुरू करणार आहोत. याच पेपरमधील समाजशास्त्राचे 60 प्रश्न डिटेल आपण ॲनालिसिस सहित पाहणार आहोत. आणि आपली ही सिरीज कशी असणार आहे तर 2013 पासून 2025पर्यंत महाटीईटीला जे पेपर झालेले आहेत तर त्या सगळ्या पेपरचे SSTचं आणि मराठीचं प्रॉपर आणि डिटेल ॲनालिसिसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे नक्की चॅनलशी जोडले गेलेले राहा. जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी CTET 2026 TET 2026ची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. आणि या पेपरचे PDF हवे असतील, स्टेट बोर्डच्या हायलाईट केलेल्या पुस्तकांचे PDF तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ते तुम्ही जॉईन करू शकता. तिथं खूप सारं मटेरियल TET आणि CTETसाठी अवेलेबल आहे. आणि इतरही कंबाईन असेल, तलाठीचे पेपर असतील मागील, ते सर्व पेपर तिथं अपलोड केलेले आहेत. त्यामुळे नक्की टेलिग्राम चॅनलशी आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आता हा जो पेपर आहे याच्यामध्ये बघा 31 या नंबरपासून 60 नंबरपर्यंतचे जे प्रश्न आहेत तर ते आपले मराठीशी संबंधित आहेत. भाग A आहे. 31 नंबरपासून आपले मराठीचे प्रश्न चालू होतात. आपण काय करू, एक एक करून आपण प्रश्न पाहूया. तर आता इथं काय दिलेलं आहे, पहिला प्रश्न 31 नंबरचा, पुढील शब्दामधून अनेकवचनी शब्द ओळखा. शब्द, निरोप, मार्ग, वाटा. आता इथं हा प्रश्न सोडवत असताना तिथं तो, ती, ते, तो, ती, त्या हे शब्द हे काय करायचे, उपसर्ग जोडायचे किंवा तो, ती हे सुरुवातीला लावायचे आणि ते शब्द म्हणायचं. त्याच्यावरून आपल्याला तो एकवचनी का अनेकवचनी कळतं. आता तो शब्द एकवचनी आहे, इथं अनेकवचनी ओळखायचं आहे आपल्याला. त्यामुळे हा नाही, तो निरोप हा नाही, तो मार्ग हा नाही, त्या वाटा. एक्झॅक्ट तुम्हाला अनेकवचनी शब्द मिळेल. ती वाट असेल, एकवचनी जर आपण वाटा या शब्दाचा एकवचनी शब्द घेतला तर वाट होईल, ती वाट होईल आणि त्याचा अनेकवचनी शब्द आहे वाटा. त्यामुळे एक्झॅक्ट अनेकवचनी शब्द मिळाला आपल्याला त्या वाटा. ऑप्शन क्रमांक 4. 32 नंबरचा प्रश्न, पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगाची चुकीची जोडी ओळखा. आता बघा, जसं प्रश्न येतील तर ते 30 प्रश्न कुठल्या टॉपिकवर आहेत ते तुम्ही करायचे आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता, खूप कमी कालावधी आहे, दिवस असेच निघून जातात. त्यामुळं सुरुवातीपासून ग्रामरचं पुस्तक हातात घ्यायचं आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत करायचं असं अजिबात करू नका. आजच्या ह्या 2014च्या पेपरला तुम्ही एखादी डायरी मेंटेन करा, एखादी छोटीशी वही घाला हवं तर, आणि 2014 असं पेपर लिहा. 30 प्रश्न कोणत्या मुद्द्यावर आलेले आहेत ते सगळे मुद्दे लिहून काढा आणि ग्रामरमधून करताना पहिला सुरुवातीला ते मुद्दे करा. जसजसे आपले व्हिडिओ येतील तसे किंवा इतरही यूट्यूबवर भरपूर PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ आहेत तर तिथून सुद्धा तुम्ही मुद्दे जमा करू शकता. आता पहिला प्रश्न होता आपला शुद्ध अनेकवचनी एकवचनी शब्दावर. दुसरा प्रश्न आहे स्त्रीलिंगी पुल्लिंगी. इथं काय नामाचं लिंग सांगितलेलं आहे, त्या घटकावर प्रश्न आहे. तर गाडी, गाडा, मादा, मादी, वृक्ष, लता, कोल्हा, कोल्ही. आता इथं पण बघा, तो गाडा, ती गाडी हे बरोबर आहे. आपल्याला कसं चुकीची जोडी ओळखायची आहे, त्यामुळं ही जोडी बरोबर आहे, येणार नाही. वृक्ष, लता, तो वृक्ष, ती लता बरोबर आहे. तो कोल्हा, ती कोल्ही ही पण जोडी बरोबर आहे, त्यामुळे हे येणार नाही. आता मादा, मादी, नर
आणि मादी अशी जोडी होईल, मादामादी होणार नाही, त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. आता कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? विभक्तीचे प्रत्यय 100% तुम्हाला प्रश्न विचारला जातो पेपर क्रमांक 2ला. द्वितीयाचे प्रत्यय कोणते आहेत सांगा? स लाते, सला, नाते, स लाते, सला, नाते. आणि द्वितीय आणि चतुर्थी दोन्हीचे पर्याय सेम आहेत. दोन्हीचे जे प्रत्यय आहेत तर ते सेम आहेत, द्वितीय आणि चतुर्थी, सला ते, सला, नाते. पंचमीचा प्रत्यय कोणता होईल? उन, हुन, उन, हुन. आणि संबोधन नो प्रत्यय आहे, संबोधन विभक्ती. त्यामुळं 4 संबोधनला प्रत्यय आहे, द्वितीयला आहे, पंचमीला आहे. त्यामुळे प्रत्यय नसलेली विभक्ती आहे प्रथमा. प्रथमा विभक्तीला एकवचनी आणि अनेकवचनी दोन्हीमध्ये कोणताही प्रत्यय नाही, त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 34 नंबर, तो साधू या देवळातच मुक्कामास असतो, या वाक्याचा काळ ओळखा. आता अस, तो, असू, असतो, करत, असेल असे ज्यावेळी असतात शब्द, ताख्यात असेल तर ते आपलं रीतिकाळाचं वाक्य असतं ताख्यात. आता इथं बघा एक एक वाक्य पाहू आपण. साधा वर्तमान काळ आहे असं जर वाक्य असतं तर ते साध्या वर्तमान काळाचं असतं. केला आहे एखादी गोष्ट किंवा मी अभ्यास केला आहे असं जर वाक्य असेल तर ते पूर्ण वर्तमान काळाचं असेल. आणि रीती भविष्यकाळ करत असू, भविष्यकाळाचा इथं कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे रीती भविष्यकाळ आपलं येणार नाही. त्यामुळे डायरेक्ट उत्तर मिळालं आपल्याला. तर तो साधू या देवळातच मुक्कामास असतो, त्यामुळे हे कशाचं वाक्य आहे तर वर्तमान काळाचं आहे. आणि कोणत्या वर्तमान काळाचं तर रीती वर्तमान काळाचं, ऑप्शन क्रमांक 4. तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग ओळखा. ज्यावेळी तुम्ही प्रयोग करता आपल्याला आणखीन एक कोणता मुद्दा मिळाला तर प्रयोग, या घटकावरून प्रश्न येतात. आता प्रयोगामध्ये बघा कर्तरी प्रयोग आहे, त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग आहे आणि भावे प्रयोग आहे. तुम्हाला मराठीच्या ग्रामरमध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकताय. तुम्हाला ज्या शंका जास्त असतील तर त्याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊन त्याचं समाधान करू. प्रयोगवर किंवा समासवर मुलांना प्रश्न सोडवता येत नाहीत. बघा कर्तरी, कर्मणी, भावे. कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. कर्मानुसार बदलत असेल तर कर्मणी असतो. आणि कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलत नसेल तर ते क्रियापद असतं भावे प्रयोगाचं. त्यामुळं इथं जे वर्णन दिलेलं आहे तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता असतो तर भावे प्रयोग, ऑप्शन क्रमांक 2. पुढील वाक्यामधून विद्यार्थी वाक्य ओळखा. तर विद्यार्थी वाक्याचे प्रकार आपल्याला मुद्दा काय मिळालं बघा, वाक्याचे प्रकार. आता ज्यावेळी वा जोडलेलं असतं क्रियापदाला, करावा, द्यावा, बोलावा, हसावा, तर असे ज्यावेळी शब्द क्रियापद असतात ज्याला वा हा क्रियापद प्रत्यय जोडलेला असतो तर तिथं ते कोणतं असतं तर विद्यार्थी वाक्याचं ते विधान असतं. तर इथं बघा वा कुठं कुठं जोडले बघा. काल आला होतात ना तुम्ही, इथं वा शब्द दिसतोय का नाही. उठ लवकर तयार हो नाही. काय कमालीचे आडेवेडे घेतात लोक, हे पण वाक्य इथं कुठं वा दिसतो का आपल्याला नाही. डायरेक्ट बघा ऑप्शन क्रमांक 1 मनपूर्वक दिलेल्या आमंत्रणाला मान द्या. द्या म्हटले का नाही, परत त्याला वा प्रत्यय जोडलेला आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे विद्यार्थी वाक्याचं विधान, ऑप्शन क्रमांक 1 मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा. त्याच्यानंतर पुढे 37 नंबर इथं तुम्हाला कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. आई नावाची कविता होती 7वीला, आत्ता आहे का नाही माहीत नाही पाठ्यपुस्तकामध्ये, पण त्या आई कवितेवरची ह्या ओळी आहेत. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई नावाची जी कविता होती तर आता इथं काय सांगितलेलं आहे, कवीने त्याचे भाव व्यक्त केलेले आहेत मनातले आणि त्याला त्याची आई जवळ नसण्याचं काय होत आहे, दुःख होत आहे. त्यामुळे शांतरस असेल का नाही, अद्भुत असेल का नाही, शृंगाराचा काय संबंध आहे का नाही. त्यामुळे इथं बघा करुणा व्यक्त केलेला आहे, करुण रस व्यक्त होत आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3. आता इथं रस जे रस आहेत तर मराठीमध्ये एक टॉपिक आहे रस, तर त्या घटकावर हा प्रश्न आलेला आहे. आणि ज्यांना व्याकरण खूप जड जाते, आता मराठी व्याकरण तसं खूप सोपा विषय आहे बघा, तरी पण काही काम करून वगैरे ज्यांचा मराठी विषय नसतो असे पण शिक्षक TET देणार आहे. ज्यांना जड जातं त्यांनी एखादं ग्रामरचं पुस्तक घेतलं तर ते तुम्हाला कंबाईन असेल, तलाठी असेल, सरळ सेवा भरती किंवा कंबाईन MPSCच्या लेवलनं ते ग्रामरची पुस्तकं डिझाईन केलेली असतात. तेवढं सगळे प्रकार, तेवढं सगळं ग्रामर तुम्हाला करणं अपेक्षित आहे का तर अजिबात नाही. बघा तुम्ही 6वी ते 12वीची सगळी मराठीची पुस्तकं बालभारती म्हणून एक वेबसाईट आहे, बालभारती, त्या वेबसाईटवरून सगळी मराठीची 6वी ते 12वीची पुस्तकं डाउनलोड करून ठेवू शकता किंवा ऑनलाईन वाचू शकता.
त्या पुस्तकांच्या मध्ये जेवढा ग्रामरचा पार्ट तुम्हाला दिलेला आहे तेवढा जरी परफेक्ट केला, समासाची, प्रयोगाची, अलंकाराची उदाहरणं तेवढी जरी केली तर तुम्हाला खूप जास्त सफिशियंट आहे. तिथून तेवढा जरी डाटा केला तरी तुम्हाला मराठीला 25+ मार्क घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लघुगुरुक्रम असेल तर हे जी उदाहरणे मागच्या TETला विचारलेली आहेत ती सगळी पाठ्यपुस्तकातून विचारलेली आहेत. त्यामुळं 6वी ते 12वी बालभारती वेबसाईटला जाऊन फक्त मराठीची पाठ्यपुस्तकं, त्याच्या मागचं ग्रामर, इव्हन साहित्यिक असेल, ग्रंथकार आहेत, नाटककार आहेत, त्यांचे नाटके दिलेले आहेत, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्या कादंबऱ्या आहेत त्यांचे लेखक दिलेले आहेत, सगळी माहिती तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तिथूनच त्या गोष्टी करायच्या आहेत. आणि SST सुद्धा ज्यावेळी आपलं पेपर ॲनालिसिसचे व्हिडिओ येतील त्यावेळी तुम्हाला नीट समजेल बघा. SST समाजशास्त्रासाठी तुम्ही कोणतंही रेडीमेड पुस्तकाच्या मागे लागू नका. 6वी ते 12वीची भूगोल असेल, इतिहास असेल आणि नागरिकशास्त्राची सगळी पुस्तकं तुम्ही 6वी ते 10वी तरी वाचा. 11वी 12वी वेळ मिळाला तर करा, पण ॲटलिस्ट 6वी ते 10वी जरी केला तर 45+ मार्क. आणि 12वीची पुस्तकं इतिहासाला वाचावी लागतात. तर 12वीची पुस्तकं जर तुम्ही केलात तर तुम्हाला 50+ मार्क आरामात पडतात, कोणतंही इतर रेडीमेड नोट्स न वाचता. त्यामुळं जर तुम्हाला SSTची तयारी करायची असेल तर बघा, आपण 10वीपर्यंतची सगळी पुस्तकं हायलाईट करून आपल्या टेलिग्रामवर प्रोव्हाइड केलेले आहेत. तेवढा हायलाईट केलेला भाग जरी वाचला तिथूनच प्रश्न येत असतात. आणि आपले कन्सेप्ट प्लस PYQ SSTचे लेक्चर चालू होणार आहे, तिथून तुम्हाला एक्झॅक्ट कळेल प्रश्न कसे आणि कुठून विचारलेले आहेत. त्यामुळं नक्की शेवटपर्यंत चॅनलशी जोडले गेलेले राहा. आता 38 नंबरचा प्रश्न आहे. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर. अलंकार ओळखायचा आहे. अतिशयोक्ती, काहीतरी फुगवून सांगितलेलं असतं किंवा अवास्तव सांगितलेलं असतं अशी रचना असते त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार असतो. उपमा दिलेले असते त्यावेळी उपमा अलंकार असतो. बघा, रूपक अलंकार आहे, उत्प्रेक्षा अलंकार आहे. अलंकारचे प्रकार तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि काही ट्रिक्स असतात बघा. आता जणू आहे, गमे आहे, वाटे आहे, भासे आहे. जणू, गमे, वाटे, भासे हे जर शब्द तुम्हाला वाक्यामध्ये दिसले तर तुमचा कोणता अलंकार असतो? उत्प्रेक्षा. आता इथं कोणता शब्द दिसतोय? वाटे. त्यामुळे आपण डायरेक्ट अलंकार ओळखला बघा, उत्प्रेक्षा अलंकार असतो. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 39 नंबर. आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्याच अर्थाची म्हण ओळखा. आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा साधा सरळ मराठीत अर्थ काय होतो बघा. एखाद्या माणसानं एखादी कृती घडलेली असेल तर त्याच्यामध्ये त्याचं काहीही प्रयत्न नसतात, पण श्रेय मात्र त्याला दिलं जातं. अशा अर्थाची म्हण इथं ओळखायची आहे. पहिलं दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा येईल का? नाही. उंदराला मांजर साक्षी? नाही. काकेत कळसा गावाला वळसा, एखादी गोष्ट जवळ असते पण लांब आपण शोध घेतो, ही येणार नाही. हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. ऑप्शन क्रमांक 4 याचं अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर 40 नंबर. हळद लागणे. आता इथं म्हण विचारलेले आहे, इकडे वाक्प्रचार विचारलेला आहे. त्यामुळे म्हण, वाक्प्रचार या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. विरुद्धार्थ, समानार्थी शब्द ह्या गोष्टी तुम्हाला शब्दार्थमध्ये करायच्या आहेत. त्याच्यानंतर हळद लागणे. हळद लागणे, दोनाचे 4 हात होणे. हळद लागण्याचा साधा सरळ अर्थ आहे लग्न होणे, म्हणजेच दोनाचे 4 हात होणे. ऑप्शन क्रमांक 1. 41 नंबर. पुढील शब्दामधून मराठी उपसर्ग ओळखा. आता बघा, प्र असेल, अप असेल, संस्कृत उपसर्ग आहे. गैर हा फारसी उपसर्ग आहे. आणि गैरशिस्त अशा पद्धतीचे जे शब्द आहेत तर ते गैर वगैरे उपसर्ग लावून जोडलेले आहेत बघा. गैरशिस्त, गैरहजेरीपणा किंवा गैरहजर असणे. त्याच्यानंतर इथं आता पडजीब म्हणू शकतो, पडछाया म्हणू शकतो. तर हा आपला मराठी उपसर्ग आहे. पड हा काय आहे? मराठी उपसर्ग आहे. पडपासून बनणारे शब्द बघा. पडछाया असेल, पडजीब असेल. त्याच्यानंतर पुढे 42 नंबर. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? आता प्रत्यय घटित बघा, एखादी, आता इथं जीभ हा शब्द घेऊ. जीभ शब्दाच्या नंतर जर एखादा अक्षर किंवा शब्द जोडला गेला असेल तर त्याला काय म्हटलं जातं? प्रत्यय. आणि शब्दाच्या पूर्वी एखादं अक्षर किंवा प्रत्यय जोडला असेल तर त्याला म्हटलं जातं उपसर्ग. आता उपसर्गाचं उदाहरण आपण इथं बघितलं. पडजीभ. जीभ हा शब्द आहे, त्याला पड हा शब्द लागलेला आहे. त्यामुळे पडजीभ हा काय झाला? उपसर्गाचा प्रकार झाला. आणि जीभ किंवा जिभेला, आता जीभ हा शब्द आहे त्याला ला प्रत्यय लागलेला आहे. जिभेला, त्यामुळे ला काय आहे?
प्रत्ययघटी शब्द आहे. त्या पद्धतीने आता या 4 पर्यायांपैकी कोणता शब्द आहे बघा. सरहद्द हा उपसर्ग घटित आहे, निगर्व उपसर्ग घटित आहे, संगीत उपसर्ग घटित आहे. गीत हा शब्द आहे त्याला स हा उपसर्ग लागलेला आहे, हद्द शब्दाला सर हा उपसर्ग लागलेला आहे, गर्व किंवा गर्व या शब्दाला नी हा उपसर्ग लागलेला आहे. आणि इथं बघा तूल हा मूळ शब्द आहे आणि याला ना प्रत्यय लागलेला आहे, तुलना. त्यामुळे आपला प्रत्ययघटी शब्द आहे ऑप्शन क्रमांक 4 तुलना. त्याच्यानंतर 43 नंबर आहे अंबर. समानार्थी शब्द सांगायचा आहे अंबर शब्दाचा. इथं बघा इथं ख आहे. ख म्हणजे काय? आकाश. ख म्हणजे आकाश, त्यामुळे हा येणार नाही. त्याच्यानंतर सिंधू. सिंधू बघा सिंधू येणार नाही. त्याच्यानंतर अनिल म्हणजे वारा, हा पण येणार नाही. अंबरचा अर्थ होतो सोने आणि हेम असेल किंवा कांचन असेल किंवा कनक असेल तर हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. अंबर, हेम, कांचन, कनक आणि सोने सगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत. 44 नंबर आपलं उत्तर मिळालं. अंबरचा समानार्थी शब्द हेम, ऑप्शन क्रमांक 4. 44 नंबर आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आमंत्रित म्हणजे काय? बोलावणे दिल्यानंतर आलेला तो आमंत्रित असतो. बघा तुम्हाला निमंत्रण मिळतं लग्नपत्रिका वगैरे आणि त्याच्यानंतर आपण लग्नाला जातो, पण काहींना काहीही पत्रिका नाही, काहीही नाही, डायरेक्ट जातात. म्हणजे असे जे असतात ते आमंत्रितच्या विरुद्ध. मग कोण असू शकतं? असा निमंत्रित येईल का? समानार्थ आहे नाही. सुमंत्रित हा शब्दच नाही. अनावृत्त येणार नाही. आगंतुक, बोलावणे नसताना आलेला आगंतुक, ऑप्शन क्रमांक 2. 45 नंबर चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप ओळखा. दरवाजाच होतं बघा. सामान्य रूप ज्यावेळी आपण करतो त्याला कोणतेही प्रत्यय लागले तरी त्याचं मूळ रूप बदलत नाही. दरवाजा, दरवाजाला, दरवाजाचा, दरवाजाच्या बाजूने, दरवाजाच्या, अशा पद्धतीने बघा. भूल, चूक, भूल, भूल, भुलीने, भुलीचा, अशा पद्धतीने हे सामान्य रूप बरोबर आहे, हे बरोबर आहे. माळ, माळेचा, माळेला, माळेत, हे बरोबर आहे. मूल, आता मूलचं सामान्य रूप कसं शब्दाचं होईल? मूल या शब्दाचं सामान्य रूप मुलाचा, मुलाला, अशा पद्धतीनं, म्हणजे मुला, अशा पद्धतीनं त्यांचं सामान्य रूप होईल. इथं मुली केलेलं आहे त्यामुळे हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर असेल. आता दुग्गोचर या संधीचा योग्य विग्रह ओळखा. संधी, ज्यावेळी आपण संधी बघत असतो त्याच्यामध्ये स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे आणि विसर्ग संधी आहे. आता 2 स्वर एकत्र आले तर स्वर संधी होते, व्यंजने स्वर किंवा फक्त व्यंजने एकत्र आले तर व्यंजन संधी होते आणि विसर्ग संधी. हे संधीचे प्रकार आहेत ते माहीत असणे अपेक्षित आहे. आता इथं विग्रह सांगितलेला आहे. द गोचर असा होणार नाही, द ग गोचर असा पण होणार नाही, दग्ग असं तर अजिबातच होणार नाही. दक आणि आता ह्या क साठी ग येऊन दुग्गोचर हा शब्द तयार झालेला आहे त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढं 47 नंबर अव्ययी भाव समासाचे उदाहरण ओळखा. समास, ज्यावेळी समास आपण पाहतो समासाचे 4 प्रकार आहेत. अव्ययी भाव, त्याच्यानंतर अव्ययी भाव म्हणजेच काय? पहिलं पद प्रधान, त्याच्यानंतर तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष म्हणजे काय? तर दुसरे पद प्रधान. त्याच्यानंतर तिसरा आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासचा अर्थ होतो दोन्ही पदे प्रधान. आणि चौथा आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास ज्याचा अर्थ होतो दोन्ही पदे महत्त्वाचे नाहीत, एका वेगळ्याच अर्थाचा शब्द असतो तर त्याला काय म्हटलं जातं? बहुव्रीही समास. आता त्याचे पुन्हा पोट प्रकार आहेत. समास हा आणि प्रयोग खूप अवघड जाणारे टॉपिक आहेत, मुलांना समजत नाहीत किंवा त्या प्रश्नातून हवे तसे मार्क मिळत नाहीत. तुमची जर डिमांड असेल तर नक्की आपण समास आणि प्रयोगावर एक लेक्चर घेऊ. अव्ययीभाव समास, आता इथं पहिलं पद प्रधान पाहिजे बघा. वदन चंद्र नाही, त्याच्यानंतर वाडे हुडे नाही, नर्मदा नाखंड शब्द आहे हा, इथं 2 पदं नाहीत तर त्यामुळे 3 येणार नाही. आता गैरशिस्त, गैरशिस्तचा अर्थ काय होतो? शिस्तीशिवाय, म्हणजे शिस्त नसलेला, गैरशिस्त, त्यामुळे इथं गैर हा शब्द प्रधान आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येईल. अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे गैरशिस्त. त्याच्यानंतर 48 नंबर पुढील शब्दामधून दर्शक सर्वनाम ओळखा. आता मी आहे, मी, तुम्ही, एक आणि दोन, दोन्ही शब्द कशाचे आहेत? तर पुरुषवाचक शब्द आहेत. स्वतः का हा शब्द काय आहे? आत्मवाचक आहे. सर्वनामाचे प्रकार 9 किती सर्वनामे आहेत? एकूण 9 आहेत आणि त्याच्यापैकी मी, तुम्ही हे पुरुषवाचकमध्ये येतात. स्वतः हा आत्मवाचक आहे आणि हा एखादी गोष्ट असेल, वस्तू आपण दाखवण्यासाठी हा, ही, हे अशा पद्धतीचे सर्वनाम वापरतो त्यामुळे हा आहे आपला दर्शक सर्वनाम. त्याच्यानंतर 49 नंबर पुढील शब्दामधून विशेषण नसलेला. आता विशेषण नसलेला, आता विशेषण कसा शब्द असतो बघा. इथे एखादं नाम असेल तर नामाच्या आधी किंवा अगदी रेअरली नंतर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, मग तो आधी असू शकतो किंवा नंतर असू शकतो. मुलगा, मुलगा काय आहे? नाम आहे. मुलगा काय आहे? नाम आहे. पण मी फक्त मुलगा न म्हणता मी म्हटलं हुशार मुलगा,
तर हा हुशार शब्द काय असेल? विशेषण असेल. हुशार हा शब्द या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. मुलगा कसा आहे? हुशार आहे. म्हणजे हुशार हे काय झालं? विशेषण. तसं बघा, दुखरा, दुखरा आवाज नाम झालं. दुखरा हा शब्द विशेषण बनू शकतो. त्यामुळं नसलेला आपल्याला शब्द ओळखायचा आहे विशेषण. त्यामुळे दुखरा विशेषण होऊ शकतं. किरकिरी बायको विशेषण होऊ शकतं. आजारी मुलगा विशेषण होऊ शकतो. आवाका हे मात्र विशेषण नसलेला शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आता 50 नंबरचा शब्द आहे क्रियापद नाही. क्रियापद नसलेला शब्द ओळखा. दुखावले, क्रियापद कशाला म्हणायचं? क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हटलं जातं. आता क्रियापदाचे पुन्हा प्रकार आहेत. इथं बघा, दुखावले क्रिया दाखवली जाते, त्यामुळे 2 क्रियापद आहे. बसवली क्रियापद आहे. वळवला क्रियापद आहे. सालवाले असा कोणताही क्रियादर्शक शब्द नाही, त्यामुळे आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 51 नंबर, पुढील क्रियापदामधून प्रयोजक क्रियापद ओळखा. आता प्रयोजक म्हणजे काय? कर्ता स्वतः क्रिया करत नसून कर्त्याकडून ती क्रिया करवून घेतली जाते किंवा करणारा दुसराच असतो, असं ज्यावेळी विधान असतं त्यावेळी ते प्रयोजक क्रियापदाचं असतं. आता निजला म्हणजे मुलगा निजला, स्वतः निजला, त्याने स्वतः क्रिया केली, त्यामुळे हे येऊ शकत नाही. बोलावते, देववीन, रियाला बोलावते म्हणजे ती रिया स्वतःच बोलत आहे, त्यामुळे हे पण येणार नाही. राम गावी गेला, राम स्वतः गेलेला आहे, कुणी करून घेतलेली नाही त्याच्याकडून क्रिया. आणि आई मुलाला जेवण किंवा आईने, आता इथं देववीन, इथं बघा वीन असे ज्यावेळी शब्द असतात त्यावेळी ते प्रयोजक क्रियापद असतात. मी ताई मुलाला भरवील, भरवील किंवा देववीन असे ज्यावेळी शब्द येतात त्यावेळी ते प्रयोजक असतात, म्हणजे क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जाते, त्यामुळे इथं ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. त्याच्यानंतर 52 नंबर, पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. आता हे शब्द ज्यावेळेस अशुद्ध शब्दावर हा प्रश्न आहे, ज्यावेळी असे प्रश्न येतात त्यावेळी काय करायचं असतात, आपण तो शब्द स्वतः लिहून बघायचा असतो, लिहूनच बघायचा असतो. कारण बघा, आपण पहिलीपासून मराठी शिकलेला असतो, जरी आपल्याला डोळ्यांमध्ये गपलं झाले तर आपले हात आपल्याला दगा देत नाहीत. ऋणानुबंध कसा लिहिला मी हा शब्द? असा लिहिला, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आणि असं जर आपण लिहून बघितले ते शब्द तर खूप जास्त चान्सेस असतात आपलं उत्तर बरोबर येण्याचे. तुलनेनं आपण फक्त पाहून टिक करतो, त्याच्यापेक्षा जर लिहून त्या शब्दाचा अंदाज घेऊन जर आपण उत्तर टिक केलं तर जास्तीत जास्त उत्तर आपले बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. 53 नंबर आहे, पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. आता रंगनाथ पठारे हे काय आहे? अभिजात भाषा समितीचे पण अध्यक्ष होते, तर त्यांची कादंबरी आहे ताम्रपट. कादंबऱ्या बघा आणि त्याचे लेखक तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या मागच 9वी 10वी 11वी तुम्ही काढून बघा पुस्तकं, अगदी पुस्तक जिथं संपतं त्याच्यात थोडंसं आधी मागची जर एक थोडीशी पानं चालली तर तुम्हाला शेवटी बघा सगळे धडे संपलेले असतात, परिशिष्ट वगैरे भाग दिलेला असतो, त्यावेळी शेवटी तुम्हाला इथं लेखक असतील, त्यांचे पुस्तक असतील, नाटककार असतील, महत्त्वाचे नाटककार त्यांची यादी असेल. पुन्हा त्याचबरोबर आणि त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, तो पण पाहिला नसेल तर पाहून घेऊ शकता तुम्ही. साहित्य अकादमी प्राप्त पुस्तके जी आहेत तर ती पुस्तक, त्यांचे लेखक, त्यांची नावे तुम्हाला तिथं चार्टमध्ये दिलेली आहेत. तेवढं जरी केलं तर तुम्हाला इथं पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. त्यानंतर 54 नंबर, आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? आहे मनोहर तरी हे काय आहे? सुनीता देशपांडे यांचं पुस्तक आहे आणि त्याचा प्रकार आहे आत्मकथन. गटात न बसणारे नाव ओळखा. चिनी माती, इजिप्तायन, ग्रीकांजली 2 शब्दापासून शब्द बनलेले आहेत आणि असा 2 शब्दापासून न बनलेला शब्द एकमेव आहे अमेरिका, ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? तर रक्तपुष्प ही एकांकिका, एकच मिनिट त्याच्यानंतर रक्तपुष्प. आता रक्तपुष्प ही जी एकांकिका आहे तर ती लिहिलेली आहे महेश एलकुंचवार, ऑप्शन क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे महेश एलकुंचवार. त्याच्यानंतर उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे? तर उत्तम कांबळे यांनी ठाणे येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. पुढे आता एक छोटासा उत्तरा दिलेला आहे आणि 3 प्रश्न आहेत, उत्तरा वाचून घेऊ. आई वडिलांचे मुलांवर प्रेम असते, त्यांना त्यांची खूप काळजी वाटते, त्यांना मुलांचा अपेक्षाभंग झालेला, त्यांना दुःख झालेले, त्यांनी निराश झालेले पाहवत नाही, त्यांच्या बाबतीतले सर्व निर्णय आपणच अधिक योग्यरित्या घेऊ शकतो असे वाटल्यामुळे ते मुलांबाबत विशिष्ट प्रकारे वागतात. मुलांनी कोणते शिक्षण घ्यावे, कोणाशी लग्न करावे, किती मुले होऊ द्यावीत याबाबतही त्यांचे आग्रही सल्ले असतात, परंतु यामुळे
निर्णय घ्यायला, त्या निर्णयाला जबाबदार राहायला मुले शिकत नाहीत. त्यांना स्वातंत्र्य पेलता येत नाही. पाश्चात्य आईबाप मुलांशी या प्रकारे वागत नाहीत. हाताची घडी तोंडावर बोट या आपल्या संस्काराचा पाया. तर जा, पहा, करा, आपल्या निर्णयाची जबाबदारी घ्या हा त्यांच्या संस्काराचा मूलमंत्र. पौरात्य संस्कार सगळे चुकीचे आणि पाश्चिमात्य संस्कार सगळे चांगले असे मला मुळीच म्हणायचे नाही. परंतु जबाबदारी घ्यायला शिकण्याचे, स्वातंत्र्य पेलायला शिकण्याचे संस्कार मात्र आपण जरूर त्यांच्याकडून घ्यायला हवेत. मुलांना स्वतःच्या भावना ओळखायला, त्यांना नावे द्यायला आणि त्या व्यक्त करायला प्रोत्साहन दिले पाहिजे. मुख्य म्हणजे त्यांना चुका करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे आणि अयशस्वी होण्याची मुभाही. आता इथे छोटासा उतारा दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे? आपले भारतीय आईवडील आणि पाश्चात्य देशातील आईवडील मुलांना सांभाळत असताना दोन्हींच्या सांभाळण्यामध्ये जो फरक आहे तो इथं दाखवलेला आहे. इथं बघा, भारतीय संस्कृतीमध्ये मुलं 30, 40, 45 वर्षाची झाली तरी मुलं आईवडीलच त्यांना पोसत असतात. पण पाश्चात्य देशामध्ये नाही. मुलं 18 वर्षाची होईपर्यंतच किंवा त्याच्याही आधी मुलांना स्वतःची जबाबदारी घेण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. हा फरक इथं दाखवलेला आहे. आता इथं आपण प्रश्न बघू. भारतीय आईबाप मुलांना कसे बनवतात? स्वतंत्र बनवतील का? नाही. इथं जर पाश्चात्य आईबाप असतं तर हे उत्तर बरोबर आलं असतं. हट्टी नाही, स्वैर नाही. उत्तर येईल आपलं परावलंबी, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर आईबापांनी कोणते वैशिष्ट्य आत्मसात करायला हवे असे लेखिका शेवटी सांगते. तर आईबापांनी दुराग्रह म्हणजे एखाद्या गोष्टीचा आग्रह करायचा नाही. दुराग्रह हे वैशिष्ट्य आत्मसात करायला हवे असे लेखिका सांगते. त्याच्यानंतर पुढे 60 नंबरचा प्रश्न. लेखिकेचा विचार कसा आहे? तर लेखिकेचा विचार आहे समतोल. कसा आहे? समतोल आहे. कुठंही हे चढ की ते चढ असं कोणतंही सांगितलेलं नाही. किंवा पाश्चात्य आईवडील श्रेष्ठ, भारतीय श्रेष्ठ असं कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही. दोन्हीमधलाच बॅलन्स तिथं सांगितलेला आहे लेखिकेने. त्यामुळं समतोल विचार कसा आहे? समतोलित आहे. आता अशा पद्धतीनं आपण 30 प्रश्नाचे हे मराठी पेपर क्रमांक 2चे पेपर 2चे बघा 30 प्रश्न आपण बघितलेले आहेत. आणि बेसिक सुरुवातीचा व्हिडिओ आहे. आपण जास्त काही डीप ॲनालिसिस केलेलं नाही. पण इथून पुढे जसं आपण लेक्चर होतील आणि जसे PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ येतील तसे अगदी डीप, अगदी प्रत्येक शब्दाचा प्रत्येक पर्यायाचा अर्थ लावून अगदी डीप ॲनालिसिस आपलं होईल. त्यामुळे नक्की चॅनलशी कनेक्टेड राहा. हा झाला आपला 2014चा पेपर. 2013चा पेपरचं ॲनालिसिस उद्या घेऊ आपण मराठी. SSTचं पण 2013 ते 2025पर्यंतचे सगळ्या पेपरचे ॲनालिसिस घेऊन येऊ. अगदी पाठ्यपुस्तकातून कुठून प्रश्न आलेला आहे इतपत डीप आपण ॲनालिसिस करू. त्यामुळं चॅनलशी काय करा, नक्की जोडले गेले राहा. याची PDF हवी असेल तर टेलिग्राम लिंक इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून टेलिग्रामला जॉईन व्हा आणि असेच व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जसा शेवटपर्यंत पाहिला तसे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.